डीजल का क्या हुआ? पेट्रोल का क्या हुआ? मित्रों, गैस हो, पेट्रोल हो, डीजल हो, हर प्रकार से महंगाई बढ़ रही है कि नहीं बढ़ रही है? महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी। अब की बार मोदी सरकार। देशात महागाईचा स्फोट, इंधन दरवाढीचा भडका, सर्वसामान्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली। आता इतके महागाई करून ठेवली ना, कशाचा ताळमेळ कशाला लागत नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हे देखील आम्हाला कळत नाही। सर्वसामान्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला। गरीबावर अन्याय होऊन राहिला यार। वोटिंगच्या वेळेस बरोबर सांगते आम्ही असं करतो तसं करतो, हे सगळं सरकार काही कामाचं सरकार नाही। मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये तर जास्तच झालंय पण कमी नाही आहे। गरिबांचं काय होणार? आम्ही कुठून कमवणार? आमचं घर कसं चालणार? मनमानी चालू आहे सगळंच, काय नाही, सर्वसामान्याचे हाल आहेत त्याच्यात। की पुढच्या वर्षी तुमची लाईट पण मोदींनी नाही घालवली ना, आणि सगळ्यांना बिना लाईटीचं ते पण आपल्याला सहन करायला लागलं। फालतूगिरी येते, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? ते विमानाने येणार आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांनी आम जनतेला मोटरसायकल सुद्धा वापरू नये। म्हणजे 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तेल उत्पादन वाढीसाठी काहीच केलं नाही। शेतकरी अंधभक्त नाही हे पंतप्रधानांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। पाणी टंचाई आहे, महागाई आहे, नोकऱ्या नाहीये, तर आम्ही आमचा गुजारा कसा करायचा? कसं काय दिवस काढायचे? आम्ही करायचं काय? महागाईचं कसं तोंड देऊन जगायचं? भाव जे वाढवले ते आम्हाला नाही जमत आहे। नोकरी पण धड नाहीये, नाही ती परमनंट आहे, कॉन्ट्रॅक्टवर आहे सगळं। मग कसं आम्ही जगणं, म्हणजे जगणं कसं जगायचं? घेर खा के मरना पडेगा। चला हर बार महंगाई महंगाई महंगाई। पब्लिक को सजग होना पड़ेगा और इस सरकार को जो है यहाँ सत्ता से हटाना होगा, नहीं तो ये ऐसा समय ले आएगी, हाथ में कटोरा ले आएगी। इलेक्शन था तो उस समय तो कोई ना पेट्रोल बचाना था ना कुछ बचाना था, अब सब कहानी खत्म हो गया। तो पब्लिक पे लूट लीजिए। ये दिल्ली सरकार की शासन चलाने की नाकामयाबी का जीता जागता सबूत है। देश की जनता के अंदर भारी आक्रोश है और इसके कारण और भी चीजों पर बहुत बड़ा बोझ होने वाला है। मैं आशा करूंगा कि प्रधानमंत्री जी देश की स्थिति को गंभीरता से लें, पेट्रोल के दाम बढ़ाए हैं उसको वापस करें।